तुला कंटाळा आला तर दुसऱ्याकडे दे. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य मनुष्याला होतं. या युगामध्ये माणसानं करायचं काय? तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला जर 1,00,000 वर्ष आयुष्य दिलं असेल, तुम्ही तर अशा कितीतरी ओरासिटीमध्ये फ्लॅट घेत बसले असते. हा आपण सर्वसामान्याने तो विचार केला असता. पण साधू संतांनी काय विचार केला हा लक्षात घ्या. साधू संतांनी विचार केला की कुठंतरी ह्या लोकांकरता काहीतरी लिहून ठेवायचं. तुम्ही बारीक चिंतन ऐका बरं का, तुम्हाला मी बोरिंग करणार नाही, पण तुमच्या खूप फायद्याचं आहे. कारण मी उच्च शिक्षित आहे, तुम्ही उच्च शिक्षित आहात, आणि जास्त बोरिंग करणारा माझा विषय नसतो. आमचे दीपक भाऊंना माहिती, ते रोज स्टेटस पाहतात माझे, की एक प्रज्वलित विषय माझा रोज असतो जो तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुमच्या बुद्धीच्या अंकाचा लेवलचा असेल. फक्त ऐकून ठेवा, तुम्हाला खूप गोड लागेल. शेवटपर्यंत तुम्ही इकडं तिकडं बघितलं का माझी सगळ्यांची पार शेवटच्या मावशीपर्यंत जर जाती, कोण किती बारीक ऐकते त्या पद्धतीने देणार. मला दीपक भाऊ म्हणले महाराज असं असं, म्हणलं तुम्ही ज्या पद्धतीनं मला प्रतिसाद देसाल त्या पद्धतीने तुम्हाला ते ज्ञान मिळेल. आणि याचं महाराज हे कुणी देणार नाही, एवढ्या तळमळतीने कुणी सांगणार नाही. ज्या साधकाची साधना झालेली असते त्या साधकाने वर्म जाणून जर मायबाप भक्ती केली तर त्या व्यक्तीला ब्रह्मज्ञान हे प्राप्त होत असतं. गादीवर बसले, मला कोणत्याही गोष्टीचं त्या ठिकाणी बंधन सांगण्याला नाही. मात्र इथून उतरल्यानंतर मी सांगू शकत नाही तुम्हाला की मला हे प्राप्त झाले ते प्राप्त झाले. पण आमचे तुकाराम महाराज जोरकर बाबा सांगून जातात, एखाद्या व्यक्तीला जर भक्ती करायची असेल तर त्या व्यक्तीला ती भक्ती सांगावी, त्या व्यक्तीला ती साधना आपल्या मुखातून सांगावी. का? कारण त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ती जर भक्ती घडली तर त्या भक्तीला बळ त्या ठिकाणी मिळेल. म्हणून ती भक्ती त्या ठिकाणी सांगावी आणि केलेली साधना मात्र इथंच फक्त सांगावी, इतरत्र सांगू नये. मी 4 धाम केले, मी मथुरेला गेलो, मी गुजरातला गेलो, मी अमुक्को गेलो, मी कांचीला गेलो, मी हिमालयात गेलो, सांगायचं नाही. सांगितलेलं ते निघून जातं. म्हणून मायबाप लक्षात घ्या, सत्ययुगापासून मी लांब गेलो. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. या 1,00,000 वर्षामध्ये काय करायचं तर मग योग क्षेम जाणे जड त्यांचे भारी. योग केला, योग 10,000 वर्ष केला, 12,000 वर्ष त्या ठिकाणी काही ऋषी मुनी तप केलं, त्या भगवान परमात्म्याला प्राप्त केलं. देवा आम्ही आज तुझं ते त्या ठिकाणी तप करतो, तुझ्या नामाचे त्या ठिकाणी साधना करतो, तो माझं नामस्मरण करतो. आणि या नामस्मरणाद्वारे देवा आम्हाला काय दे तर ते दे. मग ते मिळवण्याकरता सगळ्यात जास्त आमच्या भोले बाबाकडे मात्र जाणारी लोकसंख्या जास्त आहेत बरं का. आता जास्त थोडेसे स्वामी समर्थांकडे काही वळू लागले, पण भोले बाबांकडे जाणारे आमचे बिझनेस पार्टनर असतील किंवा आमचे उद्योजक असतील ते फार जातात. कारण सगळ्यात त्यांना माहिती आहे ते भोले बाबा निसता असा हात वर केला का त्या ठिकाणी देऊन टाकतो. उदाहरण तुम्हाला माहिती असेल, आमचा भस्मासूर होता, भस्मासुराने त्या ठिकाणी भगवान शिवशंकराची तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केली. मग म्हटला देवा मी तुम्हाला रोज त्या ठिकाणी भस्म आणून देतोय आणि हा भस्म आणून देत असताना मला थोड्या अडचणी येतात. काय बाबा? मग आमच्या दीपक बाबा सारखे, दीपक महाराज सारखे म्हणले इकडे देवा मला काहीतरी वरदान द्या. मग काय द्यायचं? आमचं दूध लवकर खपलं पाहिजे, आमच्या दुधाचं सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रोडक्शन वापरलं पाहिजे ना, असं भस्मासुरांनी मागितलं की भस्म मला बनवायचंय. मग काय करायचं? मग त्यांनी त्यासाठी त्या भस्मासुरांनी भगवान शिवशंकराला म्हटलंय की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचा भस्म झाला पाहिजे. मग आमच्या दीपक महाराजांनी सगळीकडे ठरवलं आता ज्या बिल्डिंग मध्ये जाईन तिथं आपलं दूध विकलं पाहिजे. तसं त्यांनी जिथं जाईन त्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचा भस्म होईल. तो भस्म आयता मिळायचा आणि त्या ठिकाणी तो भगवान शिवशंकराला लिहून द्यायचा. कथा सर्वांना माहिती, थोडीशी फास्ट सांगतो, जलद सांगतो. मग असा धंदा त्याचा चालू झाला. मग तो कोणाच्या डोक्यावर हात ठेवायला लागला. मग असे पाप वाढत गेलं. पण भस्म का लागत होता? भगवान शिवशंकराचं ते आवडतं आणि प्रिय आहे. मग भस्मासूर त्या ठिकाणी ते भस्म आणून देत होता. मात्र भोल्या शिवशंकरांनी त्या ठिकाणी ते पाहिलं नाही का हा बाबा काय करीन तिकडं. मग त्या भस्मासुराने असा हाहाकार त्या ठिकाणी माजवला. मग एक दिवस त्या ठिकाणी नारद मुनी आले. आता आमचे नारद मुनी म्हणजे सगळ्या गावाचं एंटी नाही, त्या ठिकाणी पत्रकार फिरल्यासारखे आमचे नारद मुनी. त्यांना कुठं जायला त्या ठिकाणी अजिबात त्या ठिकाणी कोणी आडवत नव्हतं. देवलोकात जा, स्वर्ग लोकात जा, मृत्यू लोकात जा, पाताळ लोकात जा, त्यांना कुठलीही त्या ठिकाणी आडवत नव्हतं. आणि त्यांनी इकडचं सांगायचं तिकडं, तिकडचं सांगायचं इकडं. ह्या फ्लॅटमध्ये लय कचरा पडतो आणि त्या फ्लॅटमध्ये त्या ठिकाणी असं असं चाललंय, तिथून तसं तसं चाललंय. असं त्या ठिकाणी नारद मुनींचं आमचं काम. इथलं तिथं सांगायचं आणि तिथलं इथं सांगायचं, फक्त ते पोचवत राहायचं. नारद मुनी एक दिवस त्या भस्मासुराला भेटले आणि भस्मासुराला म्हणले अरे कवर तू असं काम करीतो.
तुला राजा बनायची हिंमत आहे का? राजा बनायची तुझी मनाची तयारी आहे का? आता राजा कोणाला बनायचं नाही म्हटल्यावरती सरपंच कोणाला बनवशी वाटत नाही, सगळ्यांनाच बनवशी वाटते. काय पैसा भेटतोय, थोडेसे मानपान भेटतोय, बरं बनायचंय मला. मग सांगितलं, नारद मुनींनी सांगितलं की तू एक काम कर. काय? तू ज्याला भस्म देतोय ना त्याच्या डोक्यावर हात ठेव. तो भस्म जर झाला तर तुला त्या ठिकाणी सगळं कैलासाचं राज्य भेटन. गणपती बाप्पा त्या फंद्यात पडणार नाही. कार्तिक मुनींना किंवा कार्तिक राजांना त्या फंद्यात पडायचं नाही. ती त्यांच्या साधने दंग आहे. गणपती बाप्पा तशा फंद्यात पडणार नाही. मग सगळे पार्वती सकाळ तुझं कैलास राज्य होईल. बाबा बोलला ना, पार्वती सकाळ म्हणले अजून बोलला. मग त्या ठिकाणी आमच्या भगवान शिवशंकराच्या माग बम बम बोले चलो आगे भागे. मग आमचा भस्मासुर माग आणि आमचे भगवान शिवशंकर पुढं. अशी वरात ही उलटी चाललेली बघितली सगळ्या देवदिकांनी. अरे अशी उलटी वरात का चालली? ज्यांनी वरदान दिलं त्याच्याच माग लागलेला गडी. भस्मासुर असा पळत 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 आणि आमचे भगवान शिवशंकर बचाव 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 करत करत त्या ठिकाणी भगवान हमेरी मदत करो. तर मग त्याच्यासाठी त्या ठिकाणी भगवान विष्णूंची त्या ठिकाणी त्यांनी आराधना केली. भगवान शिवशंकरांनी त्यांनी आधीच सांगितलं होतं, डोक्याचा भाग तुम्ही वापरीत नाही, कोणालाही कसलाही वरदान देऊन टाकिता आणि मग अडचण आली का आमच्या की आता आणि मग म्हणताकडे आम्हाला आता स्वसत नाही, तुम्ही तर काहीतरी मदत करा, कुठून तरी मार्ग काढा. का होतं, मदत करणाऱ्याला आपण मदत करायला गेलो तो मदत करेपर्यंतच आपला असतो. मदत मागाय गेल्यावर म्हणतो तुझं तू बघ, माझा तुझा काही संबंध नाही. देण्यापर्यंत गोड आणि घ्यायला कडू, अशा पद्धतीने सगळ्यांना अनुभव आला असेल. तसं मग भगवान शिवशंकरांनी विष्णू भगवानची त्या ठिकाणी आराधना केली आणि विष्णू भगवान त्या आराधना केल्यानंतर भगवान विष्णूंनी आपलं असलेलं पहिल्यांदाच मोहिनी नावाचं रूप त्या ठिकाणी धारण केलं. पहिल्यांदा मोहिनीचं रूप धारण करण्यासाठी केव्हा केलं तर भस्मासुराचं वध करण्याकरता केलं. दुसऱ्यांदा मोहिनीचं रूप केव्हा धारण केलं तर अमृताची त्या ठिकाणी ती साखळी चालू होती कच्छ अवतारामध्ये. कच्छ अवतारामध्ये त्या ठिकाणी ते समुद्रातून निघलेले रत्न होते, त्यावेळेस ते घुसळण्यासाठी ते सुद्धा त्या ठिकाणी मोहिनीचं रूप त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी घेतलं होतं. असं विष्णू भगवंतांनी मोहिनीचं रूप अतिशय देखणं, जसं तुम्ही कशात मध्ये तुमची म्हणता ब्युटी पार्लर मध्ये जाता तसं ते व्हाईट 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 काय तोंडाला लावता आम्ही काय बघितलं नाही, पण ते असतं त्या पद्धतीचं ते भगवान विष्णूचं असलेलं रूप अतिशय देखणं. ज्याला भस्मासूर बोलला, आमच्या भस्मासुराने त्या ठिकाणी ते पाहिलं आणि मग मला तुमचं गाव कोणतं? मग त्यांनी सांगितलं आम्ही वरा सिटीत राहतो. मग वरा सिटीत कुठं? तर मग आमच्या B5 मध्ये राहते. मग तुमचा व्हॉट्सअप नंबर मिळेल का? मग व्हॉट्सअप नंबर म्हटला बायोडाटा पाठवा. मग बघू आपण घरच्यांच्या इकडे तिकडून. आमचे दीपक काळेबा चांगले आहेत त्या ठिकाणी, इकडून जुळून आणतील कुठून तरी, त्यांच्या सगळ्या ओळखी आचारी भेटतील, सगळे मॅनेजमेंट चांगले. मग असे करून करून त्या ठिकाणी त्या मोहिनीनं त्या भस्मासुराला थोडंसं भुलवलं आणि सांगितलं माझ्या लग्नाची आट आहे, तुला बिट्टू त्या बिल्डिंग मध्ये राहायला यावं लागेल. तो म्हणला बिट्टी नाही, बिट्टू नाही, P4 4 मध्ये जाईन मी, पण राहायला लग्न करायची म्हणल्यावर मग काय अडचण आहे, मी सगळ्यालाच तयार आहे, फक्त तू हो म्हण. मग त्या ठिकाणी त्या मोहिनीनं त्या भस्मासुराला सांगितलं माझी एक आट आहे, मी जसं वागेल, मी जसं हात वर करेल, मी जशी नाचेल तसं तुला नाचावं लागेल. आता आजो आहे आपण तसं त्यात आलाव नाचतोयच की. आता आम्हाला नाही अनुभव अजून, तुम्हाला असेल थोडासा अनुभव. त्यांनी सांगितलं म्हणजे आपल्याला ऐकणंच भाग आहे, आपल्याच कर्तव्यातलं येते. त्यांनी सांगितलं की असा हातवर कर, या बाबाने असा हातवर केला, असा हातवर केला, कसा हातवर केला, पोरच नाचत येतं, असं असं नाचता का नाही तुम्ही, अशा पद्धतीने नाच केला. मग जो हात होता भस्मासुराचा, मोहिनीने तिच्याच हातावर असं डोक्यावरती हात ठेवला. भस्मासुराने सुद्धा तो डोक्यावर हात ठेवला आणि त्याचा भस्म त्या ठिकाणी झाला. अशा पद्धतीनं माझ्या मोहिनी भगवान विष्णूच्या अवताराने त्या ठिकाणी ते रूप धारण केलं आणि तो अवतार त्या ठिकाणी संपवला. भगवान शिवशंकराचं असलेली भक्ती मी सांगत होतो, भगवान शिवशंकर पटकन प्रसन्न होतात. मात्र आता तुम्हाला त्याचा दुष्परिणाम कळेल की भस्मासुरासारखं आपल्याला भगवान शिवशंकर त्या ठिकाणी वरदान देतो, शक्ती देतो, आपल्याला त्या ठिकाणी सामर्थ्य देतो. मात्र ते व्यक्ती त्या ठिकाणी ते चांगल्या कामाकरता वापरत नाहीत, ते वाईट कामाकरता वापरतात. तेव्हा भगवान विष्णूला संहार करण्याकरता दैत्याचा त्या ठिकाणी जसा संहार करतात तसा त्या ठिकाणी आपल्या